आज माघ शुद्ध एकादशी असल्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला सुंदर अशा आकर्षक फुलांची आज सजावट करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणी मातेचा गाभारा असेल, सोळकांबी, चारकांबी अशा मंदिराच्या विविध भागांना 5 ते 7 प्रकारच्या विविध फुलांनी खरं तर आकर्षक असं सजवण्यात आलेलं आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर केशरी झेंडू असेल, पिवळा झेंडू असेल, शेवंती असेल, गुलाब असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं वापरून पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांच्या वतीने खरं तरी सजावट आज करण्यात आलेली आहे। आज माघ शुद्ध एकादशी असल्याने खरं तर 4 प्रमुख यात्रांपैकी ही एक यात्रा असल्यामुळे आजची जी विठ्ठलाची पूजा आहे ही मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते खरं तर संपन्न झालेली आहे। त्यानंतर खरं तर यात्रेला सुरुवात झाली असं मानलं जातं। आपण जर बघितलं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता राज्यभरातून जवळपास 5 ते 6 लाख भाविक खरं तर आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आज विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही मंदिरापासून जवळपास 5 ते 7 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळते। आज विठ्ठल दर्शनाकरता जर आपण बघितलं तर 8 ते 10 तासाचा कालावधी देखील लागत आहे। एकंदरीतच आज विठ्ठल मंदिरामध्ये मिनिटाला जवळपास 45 ते 48 भाविक खरं तर दर्शन घेत आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या सजावटीमुळे विठ्ठलाचं मंदिर असे जे सुंदर असं मनमोहक दिसत आहे। आणि आज विठ्ठलाला पांढरा पोशाख परिधान केल्यामुळं आणि त्याचबरोबर पारंपरिक दागिने देवाला परिधान असल्यामुळे देवाचं हे मनमोहक रूप अतिशय सुंदर असे हे मनमोहक रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आजच्या ह्या सजावटीमुळे सगळं वातावरण खरं तर भक्तिमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि ही जी सजावट केलेली आहे ते विठ्ठल भक्त सचिन चव्हाण देखील आता आपल्याबरोबर काय सांगताल माऊली, किती प्रकारचे फुले आज वापरलेले आहेत? आपण 5 ते 6 प्रकारचे फुलं वापरलेले, झेंडू, पिवळा झेंडू, केसरी झेंडू, शेवंती, कामिनी, गुलाब, अस्टर अशा विविध प्रकारचे फुलं वापरून आपण ही सजावट केलेली आहे। किती वर्ष झालं तुम्ही सजावट करताय? ही सजावट आपण कमीत कमी 6 ते 7 वर्ष झालं करीत आहे। काय तुम्हाला समाधान मिळतं? काय समाधान म्हणजे एक माणूस कमीत कमी माझा अंदाज इथं 5 ते 6 लाख पब्लिक येते। 5 ते 6 लाख पब्लिकाला एका पब्लिकाला यायला कमीत कमी माझा अंदाज 7 ते 8 तास वेळ लागत असेल। आणि मला सजावट करण्याचा चान्स मिळाला आहे। मग मी पांडुरंगाचा लय मोठा भक्त असा असल्यागत मला वाटतंय आणि भरपूर म्हणजे गगनात मावत नाही एवढा आनंद मला होतो। आपण जर बघितलं तर आज विठ्ठलाला पांढरा पोशाख परिधान केलेला आहे। त्याचबरोबर जे मंदिर आकर्षक अशा फुलांनी सजवल्यामुळं विठ्ठलाचं हे मनमोहक रूप अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।